खोटं बोलले मी यांच्याशी. देवा. अहो, हे काय? तुम्ही लवकर निघालात ऑफिसला? अगं आज ते गव्हर्नमेंट टेंडर निघणार आहे ना, त्याची मीटिंग आहे. मला आधी सांगायचं होतं ना, मी नाश्त्याची तयारी करून ठेवली असती. हे करीन ग ऑफिसमध्ये, काही प्रॉब्लेम नाही. खूप घाई आहे का? काही बोलायचं आहे का तुला? हो, थोडंसं बोलायचं होतं. बोल बोल, आहे तेवढा वेळ आहे, बोल. काय? मी काय म्हणते, आपण आपल्या अनुला थोडी पैशांची मदत करूयात का? हे बघा, सध्या तिची परिस्थिती खूप वाईट आहे हो, म्हणून म्हणते. त्या भिकारड्या माणसाला 1 रुपयाची मी मदत करणार नाही. आणि पुन्हा पुन्हा मला हे असलं सांगत जाऊ नकोस. तुम्हाला त्या अविनाश रावांवर राग आहे की नाही? आपल्या अनुचा काय दोष आहे यात? त्या माणसाची लग्न केलं ना तिने, हाच तिचा दोष. अहो, तुम्ही तिचे बाप आहात ना, मग शुभदा काय बोलतेस? ती सायकल चालवत होती तेव्हा मी गेलो ना, तिथे गेलो होतो ना, तिला पैसे देत होतो, घेतले का तिने? उलट माझ्या नवऱ्याला एक अवाक्षरही बोलायचं नाही असं सुनावलं ना तिने मला. बाबा तुम्ही इथून निघून जा असं म्हणाली मला. आणि ह्या असल्या मुलीला तुम्हाला मदत करायला सांगतेस? बरोबर बोलताय बाबा तुम्ही, करेक्ट. नाही म्हणजे ह्या अशा माणसाला आपण का मदत करायची आहे? दिव्या, आई अहो, किती छळ करतो आपल्या अनुताईचा तो, किती त्रास देतो. मला त्या जावेचा फोन आला होता ना, तेव्हा तिने मला सांगितलं ना, एकदा एका कागदावरती त्याने माझा बाप नालायक आहे असं लिहायला लावलं होतं. खरंच. आणि बाबा तुम्ही आजारी होता तेव्हा नाही अनुताई लपून छपून भेटायला आली, तर त्याची शिक्षा म्हणून त्यानं कपाळावरती निर्लज्ज असं लिहिलं होतं तिच्या, आणि दिवसभर तसंच वावरायला लावलं माहितीये. आणि ती नीरजा आली होती, तिथं तर सांगितलं आपल्याला कसं कोंडून ठेवलं होतं. बाप रे, दिवसभर ताई अशी ऐको. खरंच हा कोण आहे? हा माणूस आहे का? नाही, हा माणूस नाहीच आहे, सैतान आहे, सैतान. आणि अशा सैतानाला आपण मदत करायची अजिबात नाही. बाबा तुम्ही करेक्ट वागताय, काही गरज नाहीये मदत करायची. हा नाही, आता या माणसाची काही खैरच नाही. मी तर याला सोडणारच नाही आता. अहो अहो, तुम्ही डोक्यात राग घालून घेऊ नका. अहो, वाटेल ते बोललात तर आपल्या अनुला सहन करावं लागेल. दिव्या, हॅलो, हा बोल ग. हो हो, 1च मिनिटात पाठवते फाईल. हा हा, येस. किती वेळा सांगितलंय ना, औषध संपायच्या आत आणून ठेवा, पण नाही, माझ्याकडे कोणाचं लक्षच नाही. आता ही अनु, ती पण गेली क्लासला, तर कोण आणणार औषध माझ्यासाठी? सीमाला सांगू काय? नको, पण ती काहीच कामाची नाही, तिला सांगून का उपयोग नाही. कोण औषध? प्रथा, काय रे, शाळेत नाही गेलास तू? नाही आजी, का? शाळेला सुट्टी आहे. शाळेतले कुठले तरी ट्रस्टी ऑफ झालेत. मगाशीच ग्रुपवर मेसेज आलेला की शाळेला सुट्टी आहे. त्यांनी ऑफ घेतली म्हणून तुम्हाला ऑफ दिलं? आजी, ऑफ झाले म्हणजे देवा घरी गेले. अरे रे बिचारे. प्रताप, तुला सुट्टी आहे ना, माझं एक काम करशील, माझी औषधं घेऊन ये ना बाळा. आजी, अगं माझे खूप सारे प्लॅन आहेत ग. अरे असं काय करतोस बाळा? हे बघ, हे बघ, तू लाडका आहेस ना आजीचा. हा राजा, माझी औषधं घेऊन ये ना. हा, आजीला बरं वाटावं असं वाटतं ना तुला? आजीला औषधं लागतात ना बाळा. हा, आणशील माझी औषधं? हा, हे पैसे घे. हा, हे बघ, हे 5,000 आहेत, 5,000 नीट घेऊन जा. हा, हरू नकोस. हा, खिशात ठेव व्यवस्थित. धर. $5,000? प्रथम, तुला तर लॉटरी लागली. काय रे, आणतोयस ना औषध? हो आजी. हे घे.
याच्यातून घेऊन या. जा लवकर ये, हरू नकोस हा पैसे बाळा. हा बरं झालं पेन्शनचे पैसे आले, औषधासाठी तरी वापरता